नमस्कार, गुड मॉर्निंग. तर चाललाय बघा आता फड मारायचा आपला. आता वाजले 4. म्हणलं चला फड तर दाखवा तुम्हाला मी कशी मारते ते. की काय एवढा मारायचा आहे फड. अयो, दिसतंय का चिखल? चिखल दिसतंय का? हा का, दिसला का चिखल? एवढा फड मारायचा आहे. ते चिखल टाकलाय, लय लवकर चिखल टाकते ती. हा का, ताडपत्रीवर टाकलाय. मीच उन्हात बसली वाटतं, म्हणूनच दिसत नाही तोंड. हे काय आता ही एकावर एक असं मारायचं. 4 इंच आहे, 22 खडांगे आहेत त्या. आणि ठोकळ्याचे बी 22 खडांग्या. ठोकळ्याला जास्त असतोय भाव, बारकीला नसतोय. कंबरच दम धरण आहे बघा. आणि त्यात बानूचं टेन्शन जास्तच. अजून जेवण पण करू वाटा नाही. आई म्हणत होती सुट्टी घे 2-3 दिवस आता ते मालकच सुट्ट्या देणार नाही. 2च गारकरी आहेत. ती एक टँकर भरला की दोघाला खाली करावं लागतं. एका बरोबर दोघाच्या सुट्ट्या होते त्या. म्हणजे आपण सुट्टी घेतली की दुसऱ्याची बी सुट्टी होती या, असं आहे. हात तर लय तडकले आता. हो का, दिसलं का? तर चिखल टाकला बघा बोकांडे. ही कोण दिसती मी ठळक ना, काय करावं आता. एका हाताने नाही मारा यायचं, एका हाताने तुम्हाला दाखवाय पण यायचं नाही. तरी पण मी दाखवते, थोडा प्रयत्न करते. बघा तुम्ही मी कशी मारते. अयो मुंग्या, अयो मुंग्या, मुंग्याने तर पिसळ आणलाय बघा. असं करायचं, दिसलं का? ॲडजस्ट करा. तर थोडी मारून दाखवते. हो का, मुंग्या बघितल्या किती बाळ करते. अयो चावलं गे. अयो मुंग्या बघा अशी मारायच्या. ह्याला म्हणतात मूळ. मूळ घालून घ्यायचं आधी, आणि मग सगळं. हो का, मुंग्या बघितल्या का? अंडी 3 मुंग्यांची पांढरी शिपट. अयो मुंग्या लय चावायला लागले. तर बानूला दुःख झालेलं आहे का नाही, ते दुखले दुखते. आणि बानू सारखी रडती या. आता म्हणलं सोमवारी बानूला दवाखान्यात नेते अजून एकदा. आता खाजगीत नेहून हो का कटाळा आला, काय गुण पड नाही. मग सरकारीमध्येच नेते आता बानूला. सरकारीमधली सवय आहे. एकदा नेलतं तेव्हा पण गुण आलता बानूला. आता सरकारीमध्ये नेते. 1-2 सलाईन लावाय सांगते. सोमवारी मुक्काम तिथंच पाडणार आहे मी. येणार नाही सोमवारी, गारा घेणार नाही मी. रविवारी गारा थापला का नाही, सोमवारी घ्यावा लागतोय चिखल. आणि कसं आहे माहिती का चिखलाचं, आता सकाळी काल टाकल्याला संध्याकाळनं सकाळी थापला, आणि सकाळी थापला आता संध्याकाळी टाकायचा, आणि मग ती सकाळी थापायचा. म्हणजे रुटीन सारखं चालूच असतं या. तर मालकाला म्हणणार आहे मला सुट्टी 2 दिवस पाहिजे. 1 दिवस का होईना पाहिजे सोमवारची. मंगळवारी संध्याकाळी चिखल घेईन म्हणीन. कारण बानूला जरुरी आहे दवाखान्यात नेणं. पण सरकारीमध्ये नेऊन बघते, कारण सरकारीमध्ये गुण येतो. काय करावं, सारखं बानूचं दात असं किडलेतं. म्हणजे दूध खाऊन चावत नाही, काय नाही. काय म्हणून टेन्शन घेऊ मी, सांगा बरं. लय टेन्शन आहे. आलं का नाही टेन्शन चौकून येतं या. आणि ते पण रेटून येतं, नाही रेटायचं टेन्शन येतं या. टेन्शन तर मला रोजच आहे म्हणा, पण ही तसल्या टेन्शनला मी घाबरत नाही. पण बानूचं टेन्शन आलं ना, नक्कीच मी घाबरते. मग माझ्या तोंडाचं पाणी हे होऊन जातं, तोंडाने हे सुकून जातं. तर बानू आई म्हणत होती रात्री पण लय रडत होती, सकाळी पण. आज आहे बुधवार, उद्या पडन ही हेडव गुरुवारचा. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार
अजून 4 दिवस. आई पण उपचार लय करते, घरगुती पण उपचार केला तरी बानूला काय फरक पडा नाही बघा. बघू आता काय होतंय. देवाचा उपास केला तर तरी देव फरक पाडा नाही लेकराला. जे दुखावं ते माझं दुखावं, पण बानू हसली ना बरं वाटत. ते दिवशी हसली, मला जरा बरं वाटलं. अर्धी भाकर जास्त गेली. टेन्शन येतं बाकी काय तवा. आणि इथं नेटचा पण प्रॉब्लेम आहे ना, मग छोटे छोटे हेड्याव टाकते मी. आता तुम्ही म्हणसान ताई का छोटे छोटे हेड्याव टाकते, काय करायचं. जे हाय ते हाय, जे नाही ते कशाला बळच सांगायचंय नाही का. माशी का हुंगायला लागली बाई, मला नको आजारी पाडू. मला नाकीनळ जीव आलाय माझ्या लेकरांचा बघता बघताच. चिखल तर लय टाकते ती, लय म्हणजे लय. आता एवढा फर मारायचा बघा, त्या चिखलापर्यंत जायचंय. मी बसली का नाही इथनं जी तिथपर्यंत जायचंय उभा करत. आणि ही लय चिगुरा असतो या, ना कुणाचा साथ ना कुणाची. आईबापाचा तेवढा आशीर्वाद आहे बघा आपल्या मागं. कष्ट करून का असना पण सुखी आहे, आनंदात आहे. एवढंच की बानूचं दुखणं धकणं नसावा. लय दिवस झालं बानूला देवाला रुद्रशी आहे का नाही ते भ्रष्टाचार झाला असणार आहे. तर गोमतार नेऊन बानूचं ते रुद्रशी धुवून काढते. कारण तिथं नेल्यावर बानूला बराच असा गुण आलेला आहे. 50% काय ते 100%तलं 50% फरक पडलेला आहे. त्यामुळं का नाही ते देवावर माझा पूर्ण विश्वास आहे हो का माशी. तर चला, हेड्या वावला असला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करा. आणि काय उपचार असेल तर फोन करून सांगा. घरगुती बानूचं दुःख झालंय आणि ती दुःख असं मोठं झालंय. आणि पाय दुखत्यात, गुडघं दुखत्यात, हात दुखत्यात, काय झाले ते कळलं नाही. डॉक्टर तर म्हणला इंजेक्शन दिल्यावर ठीक होईल, पण तिला सैन होणार नाही. एवढं रिक्स नाही मी घेऊ शकत ना. तर चला, हेडं वावलं असलं तर नक्कीच लाईक करा बरं का. तुमच्या लाईकसाठी माझी लय धडपड आहे आणि तुमच्या एका लाईकमुळं म्हणजे बानूच्या चेहऱ्यावर हसू येईल. तर चला, बाय.